अस्पायर द इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट यांच्या पुढाकाराने व जनमंच नागपूर यांच्या प्रेरणेने प्रकाशवाट प्रकल्पातून सुरू करण्यात आलेल्या प्रकाशवाट ग्रंथालयाचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी नागपूर जनमंचचे माजी अध्यक्ष प्राध्यापक शरद पाटील, अस्पायरचे संचालक सचिन बुरघाटे, प्रभात किड्सचे गजानन नारे, नगराध्यक्षा मोनाली गावंडे, नगरसेवक सुनील पवार, नगर परिषद उपाध्यक्ष भारत जेठवाणी, प्रकाशवाटचे संयोजक राजा आकाश उदापूरकर, नगरसेविका स्नेहा नाकट, मंदा जळमकर, द्वारका प्रसाद दुबे यांच्यासह शहरातील गणमान्य व्यक्ती उपस्थित होते। वाचनालयाचा लाभ तालुक्यातील ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांना होणार असून हे हाल आपल्या पदरीच का असा न्यूनगंड मनी न बाळगता नेहमी एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न करावा। आम्ही यातूनच घडलो असा मूलमंत्र यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आला। विद्यार्थी मित्रांना मी सांगेन की असे लोक जर का ज्यांच्या तुम्ही संपर्कात आहात अशा लोकांच्या तुमच्या जर का संपर्कात राहिलात तर तुमचं भविष्य उज्ज्वल झाल्याशिवाय अजिबात राहणार नाही। म्हणजे याच्यामध्ये ही काळ्या दगडावरची रेखा आहे की ज्या लोकांनी यांच्या या समुपदेशनाचा आणि यांच्या डेडिकेशननी तुमच्याकडे येतोय त्याच्यामधूनच नाळ जुळेल, त्याच्यामधून तुम्ही एक मोठं व्यक्तिमत्व समोर घेऊन जेव्हा तुमच्यामध्ये व्यक्तिमत्वात बदल होणं हे अत्यंत साहजिक असं आहे। आता 75,000 विद्यार्थ्यांचं नेतृत्व करणारे सचिन बुरघाटे सर जेव्हा उभं राहतात आणि त्यांच्या फक्त त्या क्लासमधून जेव्हा ती परत आली तेव्हा ती फक्त बुरघाटे सरांच्या नावाशिवाय दुसरं कोणतं नावच घेत नव्हती। म्हणजे ते सर काय बोलतायत, सर काय सांगतायत। सर मित्रांनो, तुमच्यासाठी एक चांगली सुवर्णसंधी या निमित्तानं उपस्थित झालेली आहे। प्रकाशवाट प्रकल्पासाठी विना मोबदला काम करणाऱ्या टीमचं कौतुक जिल्हाधिकाऱ्यांनी केलं। तसंच उपस्थित विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं। विद्यार्थ्यांनी पुस्तकाबरोबर माणूस वाचणं शिकावं असं प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केलं। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।